रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-खालापूर मतदारसंघात विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा पराभव करून विजयी झाले। या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे खोपोली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शेळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली। शेळफाटा, गुडलक कॉर्नर, हायको कॉर्नर, संपूर्ण बाजारपेठ, वरची खोपोली या मार्गे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीचे जागोजागी फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले। तर महिला कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे औक्षण केले। तर ठिकठिकाणी महेंद्र थोरवे यांच्या नावाच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या। गुडलक कॉर्नर येथे थोरवे यांच्या विजयाचे शिल्पकार यशवंत शेठ साबळे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले। आपल्या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या साबळे यांना थोरवे यांनी पुष्पहार घालून आलिंगन घातले। या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील प्रांगणात झाला। यावेळी नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीकरांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत खोपोलीला जास्त निधी उपलब्ध करून देत अधिक विकास कामे करणार असल्याची ग्वाही दिली।